गोवा हे राज्य पर्यटनासाठी ओळखलं जातं. देशातील तसे परदेशातील लाखो पर्यटक या गोव्याला दरवर्षी भेट देतात. निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात गोवा बरेच वर्ष असल्यामुळं इथं झालेली एक आधुनिक शैली, राहणीमान या सर्व गोष्टींचं आकर्षण असल्यामुळं पर्यटकांचा ओढा गोव्याकडे नेहमी असतो. परंतु याच गोव्यात हजारो वर्षापूर्वीचा इतिहास दडलेला आहे. अनेक राजसत्तांनी या गोव्यावर राज्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनीही पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळलेल्या जनतेला सोडवण्यासाठी गोव्यावर आक्रमण केलं. याच्या साक्ष देणारे अनेक किल्ले, अनेक वास्तू आजही गोव्यात उभे आहेत. परंतु पर्यटकांचं लक्ष त्याच्याकडे नाही आहे. तर आपण या गोव्याच्या सफरीमध्ये या सर्व किल्ल्यांची आणि तिथं असलेल्या इतिहासाची माहिती करून घेणार आहोत. कुठल्या राज्यसत्तात हे किल्ले बांधले गेले याच्यासह तिथं घडलेला पूर्ण इतिहास तुमच्यासमोर मांडत आहोत. चला तर मग आज सुरू करूया गोव्यातील एका किल्ल्यापासून. नमस्कार मित्रांनो, गोव्यातील पेडणे तालुका या तालुक्यात असणारा एक किल्ला हा पाठीमागे तुम्हाला दिसतो. याचं मूळ नाव आहे हळर्न, परंतु पुढं पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याच्या प्रोनाऊन्सिएशन वगैरे बदल झाल्यानंतर आता याचं नाव आहे अलोर्ना. जे गाव आहे हळर्न त्या गावात असल्यामुळे याचंही नाव आहे. आता याचं बांधकाम बघा, हा मूळचा बुरुज आहे. हा किल्ला मुळात सावंतवाडीकर भोसले, सावंतवाडी अगदी जवळच आहे इथून अंतर. आणि इथं येण्यासाठी तुम्ही जेव्हा सावंतवाडीकडून महाराष्ट्रातून गोव्यामध्ये प्रवेश करता त्यावेळी डाव्या बाजूला तुम्हाला एक 13 ते 14 किलोमीटर अंतर यावं लागतं. नीरव शांतता, पूर्ण निसर्गरम्य वातावरण. इथं शापोरा नदी आहे ती तुम्हाला दाखवतो. मूळचं जे बांधकाम आहे जे खाली हा किल्ला तो बांधला सावंतवाडीकर भोसले यांनी. पेडणे डिचोली या भागावर पोर्तुगीजांवरून होणारे हल्ले जे समुद्रकिनारी गोव्यात होते त्यांच्याकडून संरक्षण मिळावं म्हणून या किल्ल्याची निर्मिती केली गेली. परंतु 1746मध्ये पोर्तुगीज व्हाईसरायनी हा किल्ला जिंकला आणि त्याला या किल्ला जिंकल्याबद्दल पदवी बहाल झाली होती, फ्रान्सिस दी अलोर्नो, कारण या किल्ल्याच्या नावावरून. तर या बांधणी तुम्हाला दोन प्रकार दिसेल. एक मराठा साम्राज्याच्या बांधणीचा प्रकार दिसेल आणि वरती पोर्तुगीजांनी केलेले बदल. चला तर मग या किल्ल्याची पूर्ण माहिती घेऊया. प्रथम ही निसर्गाचं सौंदर्य लाभलेली शापोरा नदी आणि त्याच्या बाजूला असणारी नारळाची बागा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हा किल्ला सावंतवाडीपासून 30 किलोमीटर अंतरावर येतो. सावंतवाडी बांधल्यानंतर आपण गोव्यात प्रवेश करतो. प्रवेश केल्यानंतर मुख्य रस्त्यापासून डाव्या बाजूला शापोरा नदीच्या काठी घनदाट जंगलात 13 किलोमीटर अंतर हायवेपासून आहे याचं. आणि हा जो किल्ला ज्यांनी बांधला ते सावंतवाडीकर भोसले यांचा इतिहास फार कमी लोकांना माहीत असेल. परंतु सावंतवाडी एक वेगळं राज्य होतं त्यांनी स्थापित केलेलं. आजही त्यांचे वंशज सावंतवाडीमध्ये राहतात. त्यांचा भव्य असा वाडाही आहे. जर कधी तुम्ही गेला तर तिथं नक्की पाहता येईल या गोष्टी. सावंतवाडी राज्य किंवा संस्थान याची खऱ्या अर्थाने स्थापना करण्यात आली 1627मध्ये. खेम सावंत पहिले यांनी विजापूरची जी आदिलशाही होती यांच्यापासून वेगळं होऊन याची स्थापना केली. मित्रांनो, थोडंसं पुढं आल्यानंतर एक वेगळ्या धाटणीचं या किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे, ते तुम्हाला दाखवतो. समोरच अगदी नदी आहे आणि त्याच्या काठावर तुम्हाला माहिती आहे गोव्यातील प्रत्येक किल्ला, जेवढे किल्ले आहेत ते नदीच्या काठावर खाडीच्या ठिकाणी आहेत, जेणेकरून या मार्गावर होणारा वाहतूक किंवा प्रवासी माल किंवा जहाजं जी येत होती त्यांच्यावर रक्षण करण्यासाठी. चला तर हे प्रवेशद्वार बघा, पाठीमाग दिसतं एक वेगळ्या धाटणीचं. इथं थोडंसं काम सुरू झालेलं, परंतु आतमध्ये काय काय आहे ते आपण बघूया. चला तर मग. हा जो गडाचा मुख्य दरवाजा आहे या दरवाजाकडे नदीपात्रातून येणारी एक वाट आहे. तिथं अगदी व्यवस्थित अशा पायऱ्याही पाहायला मिळतात आणि पायऱ्या चढून वरती आल्यानंतर एक छोटेखानी चौथऱ्यासारखी जागा दिसते. कदाचित तिथं पूर्ण व्यवस्थित बांधकाम असावं आणि तिथं सैनिक वगैरे असावेत, जेणेकरून नदीपात्रातून येणाऱ्या लोकांची चौकशी वगैरे व्हावी. हे तुम्हाला समोर दिसते बघा, छोटेखानी बांधकाम आणि अगदी व्यवस्थित अशा नदीपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या आहेत. आणि तुम्हाला समोर दिसते भरपूर असं मोठं पात्र असणारी शापोरा नदी. मित्रांनो बघा, निसर्गरम्य वातावरण. ही शापोरा नदी आहे. या पायऱ्यावरती जातात बरोबर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे. आता इथं छोटी मासेमारीच्या जी छोट्या बोटी असतात त्या आहेत. तर आपण किल्ल्याकडे जाऊया. प्रथम किल्ल्यातील ज्या गोष्टी आहेत ऐतिहासिक माहिती घेऊया. चला तर मग.
वेगळ्या धाटणीचं प्रवेशद्वार आहे. आतमध्ये आल्यानंतर भव्य आकाराच्या 2 तोफा आहेत. हे बघा, पूर्ण चिरा जो असतो कोकणातील समुद्रकिनारी असणारा, त्या चिऱ्यामध्ये झालेलं बांधकाम. हे दरवाजे वगैरे आजही व्यवस्थित दिसतात, परंतु इथं असलेल्या तोफा तुम्हाला दाखवतो. लांब पल्ल्याच्या या तोफा, याच्यावरती कुठलाही पोर्तुगीजांचा मार्क नाही आहे. याच्यावरून कदाचित या मराठाकालीन असाव्यात. याची लांबी बघता याचा टप्पा पूर्ण शापोरा नदीच्या पलीकडे जाऊ शकेल गोळा, अशा प्रकारची याची लांबी वाटते. आणि हा भव्य आकाराचा गडाचा दरवाजा आजही व्यवस्थित असलेला. गोव्याचा एक अद्भुत इतिहास आहे. 450 वर्ष तब्बल पोर्तुगीजांनी राज्य केलं, परंतु त्याच्या अगोदरही विजयनगर साम्राज्य, कदंबा डायनेस्टी यांचेही अवशेष इथं पाहायला मिळतात. याच्या आतमध्ये एक चिऱ्याने बांधलेली वास्तूही दिसते, इमारतही आहे, तेही बघूया. परंतु याचा तट बघितला, वेगळ्या धाटणीचे बुरुज, कारण पोर्तुगीजांनी जिंकल्यानंतर याच्यामध्ये बरेच बदल केले, त्याही गोष्टी पाहायला मिळतात. चला आपण पूर्ण तटावरून या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. या दरवाजाचा आणखी एक विशेष, तुम्हाला दरवाजाच्या वरती तोफांच्या बंदुकीच्या जंग्या दिसतात छोटेखानी. वरच्या बाजूला पहारेकरांना राहण्यासाठी जागा होती आणि तिथं जाण्यासाठी असणारा छोटा दरवाजा आतल्या बाजूनी वळून आल्यानंतर तुम्हाला दिसेल, हा समोर दिसतोय बघा. दरवाजाच्या आतमध्ये वरच्या बाजूला पहारेकरी राहायचे, त्यांना जाण्याची जागा आणि भव्य आकाराचा तट. इथं असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीनुसार नदीच्या मुखावर खाडीवर बांधलेले हे किल्ले खरंच एक वेगळ्याच धाटणीचे आणि अद्भुत आहेत. साधारणतः चौकोनी आकाराचा हा किल्ला वाचतो. पुढच्या बाजूला ही जी तटबंदी आहे, या बाजूला बुरुज, दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तशाच प्रकारची रचना आतमध्येही आहे. पूर्ण चौकोनी आकाराचा हा किल्ला आहे. याचं तटबंदी आजही व्यवस्थित दिसते. आतमध्ये असणारी वास्तू तुम्हाला पाठीमागे दिसते, तीही व्यवस्थित आहे. इथं चुना मळण्याचे जे मशीन आहे ते इथं दिसते बघा. त्याच्या बाजूला थोडासा चौतारा वगैरे म्हणून केले, तेही आपण बघूया. परंतु लोक गोव्याला येतात, पण बऱ्याच गोष्टी गोव्यातील इतिहास या गोष्टी फारशा लोकांना माहीत नाही आहे. गोव्यात किती किल्ले आहेत याच्याबद्दलही लोकांना फारशी माहिती नाही आहे. तर या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. इथं असणारा बुरुज एक वेगळ्या आकाराचा पोर्तुगीज बांधणीचा तो तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, या जागेची रचना बघा. हा मूळचा बुरुज आहे. इतर किल्ल्यांना पाहायला मिळतात, इथं तोफांच्या जागा वगैरे असतात, परंतु ही जागा आहे ही वेगळ्या प्रकारची. आणि पोर्तुगीज काळात हे बदल झालेले दिसतात, कारण या ठिकाणी जो बंदूकधारी वगैरे असतो तो इथं उभं राहून सुरक्षितरित्या समोरून बंदूक वगैरे मागता यावी अशा प्रकारची रचना इथं वाटते. त्या बाजूला अशा प्रकारची कुठली रचना आता शाबूत नाही, परंतु हे अद्भुत प्रकरण, म्हणजे आतापर्यंत आपण न पाहिलेला अशा प्रकारचा गोष्टी इथं पाहायला मिळते. या वेगळ्याच प्रकारच्या घोमटीतून एक सैनिक किंवा 2-3 सैनिक वेगवेगळ्या बाजूला बंदुकीने हल्ला करू शकतात. आणि उजव्या बाजूचा जो भाग आहे तिथून दरवाजा अगदी नजरेस पडतो. समोरच्या बाजूला नदी, अशा प्रकारचे एक अद्भुत रचना संरक्षणाची या किल्ल्यावर पाहायला मिळाली. मध्ये असलेले चौतरे आणि कदाचित ही नंतर बांधलेली इमारत दिसते. या गोष्टींव्यतिरिक्त इथं फारसं काही पाहायला मिळत नाही. परंतु तटबंदी आणि त्याच्यावरून बाजूला असणारी चालण्यासाठी असणारी जागा, या सर्व गोष्टी आणि बुरुज आजही व्यवस्थित आहेत. चला पाठीमागच्या बाजूला जाऊया, त्या बाजूची रचना आपण बघूया. 1650 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी लखम सावंत यांना स्वराज्याचं महत्त्व पटवून दिल्यामुळं ते स्वराज्यात सामील झाले. परंतु 9 वर्षांनी 1659 मध्ये ते पुन्हा आदिलशाहला जाऊन मिळाले. साधारणतः 1660 ते 61च्या आसपास महाराजांनी सावंतवाडीवर आक्रमण करून त्यांचा पराभव केला, परंतु ते राज्य तसंच ठेवून लखम सावंत यांच्याकडे सत्ता ठेवली. लखम सावंत यांच्यानंतर 1665 ते 1675 फोंड सावंत हे या संस्थानाचे राजे होते. मित्रांनो, हा आहे पाठीमागच्या बाजूचा बुरुज. जी भिंत गावालगत आहे त्याच्या पाठीमागे असणारा बुरुज. समोरच्या बाजूला जशी उंच घुमटी बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये एक सैनिक उभं राहून बंदुकी वगैरे चालवू शकतो आणि त्याला संरक्षण मिळू शकतं, अशा प्रकारची रचना इथंही असावी, त्याची पडझड झाली असावी, कारण या बुरुजाच्या तटामध्ये तशी रचना दिसते, ती तुम्हाला दाखवतो. समोरच्या बाजूला जशा प्रकारची घुमटी होती तशा प्रकारची इथेही असावी. तसा वरचा भाग पडलेला आहे, पण खाली असलेला भाग अगदी व्यवस्थित इथं पाहायला मिळतो. यानंतर इथं आतमध्ये एक विहिरी दिसते पाण्याची, अगदी व्यवस्थित मोटार वगैरे बसवलेली आहे. चिऱ्यामध्ये बांधून काढलेली ती विहीर आहे. त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आहे का आपण पाहण्याचा प्रयत्न करू, कारण हा उताराचा भाग आहे आणि त्याच्या अगदी मध्यात जे बांधकाम आहे त्याच्या पाठीमागे ही विहीर आहे.
चला तर तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. अगदी व्यवस्थित असणारी ही विहीर आहे, पूर्ण बांधीव. त्याच्यावरती आता अगदी व्यवस्थित झाकण वगैरे ठेवलेलं आहे आणि पाणी आतमध्ये खोलवर आहे, परंतु व्यवस्थित पाणी. आणि याचाच वापर इथं असणारे जे राहणारे वगैरे लोक आहेत तो याचाच वापर करतात. ही विहीर ही जुनी असावी, झाकवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. या जाळीतून डोकावल्यानंतर अगदी खोलवर असलेलं परंतु व्यवस्थित असलेलं पाणी इथं पाहायला मिळतं. बाजूचं बांधकामही अगदी व्यवस्थित करण्यात आलेलं आहे. गोव्यामध्ये अनेक किल्ले आहेत, त्याच्यामधील हा एक, कारण पोर्तुगीज सावंतवाडीकर भोसले यांच्यासह महाराजांनी 2 किल्ले गोव्यात बांधले होते, तेही आपण बघणार आहोत. परंतु याची रचना, ह्याच्यामध्ये असणारे चौतरे, या गोष्टी आजही व्यवस्थित दिसतात. आता इथे संवर्धनही चालू झालेलं आहे. चला पाठीमागचे बुरुज, त्यानंतर दरवाजाकडे. फार मोठा किल्ला हा नाही आहे, पण ऐतिहासिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या याचं खरंच खूप महत्त्वाचं स्थान आहे. 17व्या शतकात साधारणतः खेम सावंत पहिले यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याचं बांधकाम झालं असावं. पुढे 1746मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकला. ज्यांनी जिंकला त्याचं नाव होतं मार्कोस ऑफ कॉस्टेलो नोवो. पुढं तो मार्कोस ऑफ अलोर्ना या नावाने ओळखला जाऊ लागला, या किल्ल्याच्या नावावरून. आणखी एक पाठीमागच्या बाजूचा हा बुरुज आहे, अगदी व्यवस्थितरित्या रचना. याच्या बाजूला खंदकाची रचना केली असावी अशी शक्यता वाटते, कारण खोलगट भाग दिसतो. सिऱ्यात बांधकाम केलेलं, तटाच्या बाजूलाही थोडंसं बांधकाम आणि त्याच्या खालीच पूर्ण ह्याच्या भोवती पाण्याचा प्रवाह असावा अशा प्रकारची इथं खोलगट रचना दिसते. चला आता समोरच्या बाजूला, दरवाजाच्या उजव्या बाजूला जो बुरुज आहे त्याच्याकडे जाऊ. त्यानंतर मध्यात जुन्या वाड्यांचे काही चौतरे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तटाच्या मध्यात इथे शौचकूपासारखी रचना, अगदी व्यवस्थित असणारी रचना आहे, ती आपण बघूया. चला आता या समोरच्या बुरुजानंतर मध्यात असणारे एक चौतऱ्यांचे अवशेष आणि तिथं असणारे एक जुन्या काळातील कदाचित चुना बारीक करण्याची वगैरे मशीन असावी, ते बघूया आपण. तटाच्या मध्यात असणारी शौचकूपाची रचना तुम्हाला समोर दिसते, दोन्ही बाजूला भिंतींची रचना. त्यानंतर अगदी तटाच्या बाजूला, पाठीमागच्या बाजूला जो खंदकाची रचना आहे त्याच्या बाजूला असणारा हा शौचकूप. त्या काळात किती आधुनिक गोष्टी होत्या याची प्रचिती देणारी आणखी एक ही जागा. 16व्या-17व्या शतकातही या गोष्टींचं, स्वच्छतेचं महत्त्व किती होतं हे लक्षात येतं. या किल्ल्यामधली आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे हा दरवाजा आहे, तुम्हाला पाठीमागे दिसतोय, जिथून आपण आत आलो. हा बुरुज आहे, त्याच्या बाहेरून बघितलं तर डाव्या बाजूचा. या बुरुजावरती तोफा आणण्यासाठी जो आपण रॅम्प म्हणू, वरती चढवण्यासाठी जो उतरता भाग आहे, या गोष्टी इथं पाहायला मिळतात. आपण शौचकूप बघितलं तशाच प्रकारची एक वेगळी रचना इथं आहे. त्यानंतर मध्यात असणारं ते चुना बारीक करण्याचं किंवा चुना मळण्याचं मशीन असावं पोर्तुगीज कालीन, तेही पाहण्याचा प्रयत्न करू. पहिलं तुम्हाला इथलं रॅम्प दाखवतो. खालच्या भागातून बुरुजावरती व्यवस्थितरित्या तोफा आणण्यासाठी ही रचना आहे, अगदी व्यवस्थित बांधून काढलेला हा भाग आहे उतरत जाणारा. ही रचना पोर्तुगीज बांधकामातच आढळते, कदाचित जुन्या काळात नसावी. त्यानंतर आपण जाऊया, ते मशीन आहे त्याच्याकडे, एका चौतऱ्यावर आहे आणि तिथं भरपूर असे चौतरे आहेत. तिथं वाडे असावेत, कारण हा भाग मध्यात येतो. पुढे एक तुलसी वृंदावनासारखा भाग आहे, तोही कदाचित नंतरच्या काळात उभारण्यात आला असं. पण हे मशीन आणि याला लागून बरेच चौतरे आहेत, त्यांचे अवशेष इथंच वाडे वगैरे असावेत. मित्रांनो बघा, हे चुना माळण्याचं मशीन असावं. पूर्ण आतमध्ये पूर्ण भरीव चाक आहेत, एक गोलाकार फिरून इथं असा चुना मळला असावा, मळण्यात येत असावा. आणि हा भाग उंचावर आहे. इथून पुढं
पूर्ण पाठीमागपर्यंत चौतरे आहेत. इथं जुने वाडे असावेत. आता इथं पूर्ण गवत वाढलेलं आहे. आपण आता ती इमारत आहे ती कदाचित नंतरच्या काळातील असावी, पण ती बघूया. पण खरंच या गोष्टी, ते रॅम्प, तिथं असणार शौचकूप, 2 आतमध्ये असणार 2 तोफा आणि ही मशीन, त्याच्यामध्ये 2 चाक आहेत. पूर्ण गोलाकार चुना मळता येत असावा अशा प्रकारची शक्यता वाटते. चला आता ती पाठीमागं जी इमारत आहे त्याच्याकडे जाऊ. प्रत्येक बुरुजामध्ये छोटेखानी समोरच्या बाजूला जशी रचना आहे, जिथे एक सैनिक उभा राहू शकतो अशा प्रकारची रचना सर्वत्र असावी, परंतु तिथं पडझड झाली असावी. आणि मध्यात असणारे चौतरे, विहीर, पाण्याची विहीर, या सर्व गोष्टी आजही व्यवस्थित आहेत. चला आता ही जी इमारत आहे कदाचित नंतरच्या काळातली असावी, पण ती बघण्याचा प्रयत्न करूया आपण. या इमारतीचा जो खाली पायाचा दगड आहे तो बघा, त्याचा रंग अगदी वेगळा आहे. जेणेकरून ही जुनी जी इमारत आहे, जुना जो पाय आहे तो जुन्या काळातील पोर्तुगीज किंवा त्याच्या पूर्वीच असावा आणि त्याच्यानंतर वरती बांधलेला हा भाग आहे नंतरच्या काळात असावा अशी एक शक्यता वाटते, कारण खाली असणाऱ्या दगडाचा रंग अगदी वेगळा दिसतोय. आणि चौतऱ्यांचे अवशेष बघा, अगदी पाठीमागण्यापासून इथून पर्यंत पूर्ण तुम्हाला ती मशीन आपण बघितली तिथपर्यंत हे सगळे अवशेष पाहायला मिळतात. याच्यावरती गवत जरी वाढलेलं असलं तरी पायातील जे दगड आहेत, चिऱ्यामधले कोरीव दगड, ते तुम्हाला सर्वत्र अगदी व्यवस्थित दिसतात. अशा प्रकारे एक विशिष्ट बांधणीचा म्हणू आपण, वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचा शापोरा नदीच्या काठी असणारा मुख्य गोवा जो पर्यटन स्थळ आहे त्याच्यापासून दूर पेरणे तालुका, जिथं गोवा सुरू होतो महाराष्ट्रातून येताना, सावंतवाडीकडून येताना, अशा ठिकाणी असलेला सावंतवाडीकर भोसले यांनी बांधलेला खरंच हा किल्ला बघण्यासारखा आहे. इथं नक्की या गोव्याला येत असाल तर, गोव्याला बरेच पर्यटक येतात पण या गोष्टी फारशा लोकांना माहीत नाही, तेच लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आता आपण बाहेर जाऊया, कारण या किल्ल्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण बघितली. याचा आकार फारसा मोठा नसला तर याच्यामध्ये बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत हे नक्की. दरवाजाच्या आतल्या बाजूने तुम्हाला वरती बंदुकीच्या छोटेखानी जंग्या दिसतील आणि आतमध्ये गेल्यानंतर वरती पाहिल्या तर तुम्हाला ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे पहारेकऱ्यांसाठीच्या जागा अगदी व्यवस्थित दिसतात. वरच्या बाजूला लाकडाने आता बनवलेली ही जागा आहे. आतल्या बाजूने असलेला दरवाजाही आपण पाहिला. असा हा अद्भुत किल्ला सावंतवाडीकर भोसले यांनी बांधलेला आणि पुढं पोर्तुगीजांच्या ताब्यात गेलेला एक अद्भुत किल्ला म्हणजे हळर्न किंवा अलोर्ना किल्ला. चला तर मग परत भेटू अशाच एका गोव्यातील किल्ल्यासोबत, गोव्याच्या इतिहासासोबत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.